नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. हिंदवी रेडिओ 89.6 वरून आपण दैनंदिन स्वरूपामध्ये प्रसारित करत असलेल्या जागर साहित्यप्रेमींचा या विशेष कार्यक्रमात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि आजपर्यंत आपण विविध विषयांवर यामध्ये त्या प्रमुख समन्वयकांची भूमिका आणि त्यामध्ये त्यांचं चाललेलं काम की जे आता अगदी पूर्णत्वाला यायची वेळ झालेली आहे, तर त्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार आणि त्याला मिळणारा जो प्रतिसाद आहे तुम्हा सर्व लोकांचा, साहित्यप्रेमींचा, त्या संदर्भातल्या गोष्टींची आपण चर्चा करतोय. श्रोते हो, 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये 1 ते 4 जानेवारी होत आहे हे आत्तापर्यंत आपल्या सर्व श्रोत्यांना माहिती झालेली आहे. या 4 दिवसाच्या संमेलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयाम हे निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे एक साहित्याचा जागर हाच आपण करत आहोत. आणि त्यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य अशा वाचक मंडळी, साहित्यप्रेमी मंडळी यांचा देखील सहभाग अत्यंत मोलाचा असणार आहे आणि तो अतिशय भरभरून आत्ता आपल्याला मिळतोय. कारण आपल्या साताऱ्याची साहित्याबद्दलचा एक विशेष जिव्हाळा हा कायमच आपण जपलेला आहे. याच्यापूर्वी म्हणजे साधारणपणानं 32 वर्षापूर्वी, हे 33वं वर्ष आहे की ज्यावेळी आपल्याला संमेलन मिळतं आहे. 32 वर्षापूर्वी जेव्हा साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालेलं होतं त्यावेळेला माननीय स्वर्गीय भाऊसाहेब महाराज अर्थात अभयसिंहराजे भोसले हे त्याचे स्वागताध्यक्ष होते. आणि योगायोग इतका सुंदर आहे की 33व्या वर्षी जे आपण संमेलन साजरं करतोय त्याचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे असणार आहेत. आणि हा एक वेगळा योगायोग आहे की पिता आणि पुत्र दोघेही स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्यानिमित्तानं जे वेगवेगळे उपक्रम या संयोजन समितीच्या वतीनं राबवले जात आहेत त्यामधला अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे त्या संमेलनाच्या निमित्तानं त्याची एक स्मरणिका प्रकाशित होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा असणारा असा हा दस्तऐवज आहे. कारण श्रोते हो, 1 ते 4 जानेवारी संमेलन मोठ्या उत्साहात आणि आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या भरभरून प्रतिसादात साजरा होईल. परंतु या सगळ्याच्या आठवणी कुठेतरी जपणं आणि गेल्या 99 म्हणजे 98 झालेल्या संमेलनाच्या सुद्धा स्मृती कुठेतरी जागृत करणं हे महत्त्वाचं काम या दस्तऐवजातून होत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्याकडं आपल्या हिंदवी रेडिओ 89.6च्या स्टुडिओमध्ये मुकुंदराव फडके व्यवस्थापकीय संपादक तसंच स्मरणिका समितीचे मुख्य संपादक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आहेत. आणि महत्त्वाचं सर्व काम हे मुकुंद सर बघतायत. अतिशय किचकट असणारं काम खरं बघितलं तर, परंतु मूळ पत्रकारितेचा पिंड हा गेली अनेक वर्ष मुकुंदरावांनी जपल्यामुळं त्यांना ते काम फार क्लिष्ट किंवा जिकिरीचं वाटलेलं नसावं. नक्की त्यांनी कशा पद्धतीनं याची जडणघडण केलेली आहे, कशी मांडणी झालेली आहे, याच्यासाठी संपादक मंडळ कोण कोण आहे, या अशा सगळ्या गोष्टींबाबतच्या गप्पा आपल्याला मुकुंदरावांच्या बरोबर मारायच्या आहेत. या निमित्तानं आपल्या हिंदवी परिवारातर्फे मी मुकुंदराव फडके यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. मुकुंदराव, पहिल्यांदा मी आपल्याला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो या संमेलनाच्या निमित्तानं आणि एकूणच आपल्या पत्रकारितेतील अद्वितीय अशा कारकिर्दीबद्दल. पुन्हा धन्यवाद. कारण आपल्या सातारकरांनी, बऱ्याच लोकांनी
कौन बनेगा करोडपती ह्या जो मराठीमधला कार्यक्रम आहे त्याच्यामधला तुमचा सहभाग बघितला होता, तेव्हापासूनच मुकुंदरावांच्या बद्दल एक उत्सुकता ही सातारकरांच्या मनामध्ये आहे. तर मला या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये जे स्मरणिकेचं काम चालू आहे त्याबद्दलची माहिती ही प्रामुख्यानं तुमच्याकडून पाहिजे आहे. आता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला ही जबाबदारी तुमच्याकडे कशा पद्धतीनं आली याच्याबद्दल म्हणजे हा इतिहास थोडक्यात आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. अगदी निश्चितच. पुन्हा एकदा धन्यवाद हिंदवी रेडिओचे. आणि आज मला इथं बोलायची संधी दिली आणि स्मरणिकाची जडणघडण कशी झाली हे सांगण्यासाठी संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. आपण जो प्रश्न विचारलात तो निश्चितच महत्त्वाचा आहे, कारण स्मरणिका ही आयुष्यभर राहते. बरोबर. संमेलनाचे दिवस 3-4 दिवस असतात, पण लोकांच्या मनात तो एक दस्तऐवज म्हणून कायमस्वरूपी राहतो. आणि ही जडणघडण जेव्हा झाली, म्हणजे स्मरणिका करायचा निर्णय झाला, तेव्हा मला वाटतं पहिलंच उदाहरण असेल या संमेलनाच्या निमित्तानं की माध्यमातील विविध प्रतिनिधी एकत्र आले. अरे वा. म्हणजे विनोद कुलकर्णींनी ज्या विविध समित्या नेमल्या त्या वैशिष्ट्यपूर्ण समित्या आहेत. सातारामधल्या लोकांना संधी दिलीच, पण त्याचबरोबर त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आणि त्या क्षेत्रातला अनुभव असणाऱ्या लोकांना प्राधान्य दिलं. वा वा. आणि त्यामुळे आपली जी ही समिती होती ती 15 जणांची समिती आपण पहिल्यांदा स्थापन केली. म्हणजे विनोद कुलकर्णी 15 जणांना एकत्र आणलं. त्याच्यामध्ये साताऱ्यातल्या सगळं प्रमुख दैनिकांचे प्रतिनिधी किंवा निवासी संपादक किंवा वृत्त संपादक किंवा मुख्य तिथला जो संपादक विभागातला माणूस आहे त्याला एकत्र आणलं. बर. ते सगळे आता संपादकीय मंडळामध्ये हे सगळे लोक आहेत. बर बर. त्या व्यतिरिक्त मराठी भाषेचा अभ्यास करणारे किंवा मराठी भाषा शिकवणारे काही प्राध्यापक ते त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर ग्रंथालय चळवळीत काम करणाऱ्या काही महिला कार्यकर्त्या, इतर सदस्य हे संपादक मंडळाचा भाग आहेत. या व्यतिरिक्त प्रकाशन व्यवसाय किंवा इतर काही व्यवसायाशी निगडीत असलेले काही वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे डॉक्टर उमेश करंबेकरांसारखे ही सगळ्या लोकांची मोठ एकत्र आम्ही बांधली. त्याच्यामध्ये 15 पैकी आम्ही 10 जण माध्यमाशी रिलेटेड आहोत. आणि मगाशी आता म्हणजे उमेश करंबेकर राजहंस प्रकाशनचं काम बघतात, शिवाय ते वैद्यकीय व्यावसायिक आहेत. ज्योत्स्ना कोलटकर सातारा नगर वाचनालयाशी निगडीत आहेत. देवानंद सोनटक्के, वैभव ढमाळ नावाचे 2 प्रोफेसर्स आहेत जे मराठी भाषा महाविद्यालयांमध्ये शिकवतात. अशा सगळ्या लोकांना आम्ही इथे एकत्र केलं. त्याच्यामध्ये नंदकुमार सावंत कोषाध्यक्ष आहेतच. म्हणजे सगळ्या 15 जणांची टीम आहे. आणि सुमारे 4 महिन्यापूर्वी ही सगळी प्रोसेस सुरू झाली. म्हणजे जेव्हा संमेलनाची तारीख जाहीर झाली जून मध्ये मला वाटतं डिक्लेअर झालं, त्यानंतर लगेचच आपल्याला स्मरणिका हा अविभाज्य भाग आहे. तर ठरवलं की आपल्याला स्मरणिका करायची. आणि विनोद कुलकर्णींचा मला पहिल्यांदा फोन आला की आपण संपादकीय मंडळाचा प्रमुख म्हणून तुम्हीच काम करणार आहात आणि सगळं तुम्हालाच बघायचं. कारण त्याच्या मागचा एक उद्देश हे होता की मी स्वच्छनिवृत्त आहे, त्यामुळे बाकी सगळी जी आमची टीम आहे ती दररोज कुठं ना कुठं काम करणारी आहे, ते व्यस्त आहेत सगळे. त्यामुळे ते सगळ्यांना मी म्हटलं ठीक आहे, जबाबदारी चांगली आहे, आयुष्यात कधीतरी मिळणारं काम आहे, मी त्या आठवणीनं आणि आवडीनं स्वीकारलं. आणि पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीनं सगळं काम सुरू झालं. म्हणजे मिटिंग झाल्या, या सगळ्या गोष्टी झाल्या, काय करायचं हे ठरलं. आणि मग स्मरणिकेचा आकार एक डोक्यात सगळ्यांच्याच आला. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय झालं की आम्ही पहिल्यांदा जी पहिली मिटिंग आमची झाली त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जी संमेलनं झाली त्या संमेलनांच्या ज्या उपलब्ध स्मरणिका आहेत त्याचा पहिल्यांदा आढावा घेतला. म्हणजे त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या उपलब्ध नव्हत्या आपल्याला. म्हणजे 99-98 संमेलनं झाली, सगळी नव्हती, पण सातारामधल्या सगळ्या आम्हाला उपलब्ध झाल्या. आणि ह्या सगळ्या नगर वाचनालयाचे त्याबद्दल आभार आहेत की नगर वाचनालयामध्ये सगळ्या स्मरणिका आहेत. तर आम्ही तिथं मी, श्रीकांत कात्रे, उमेश करंबेकर आणि ज्योत्स्ना कोलटकर आमची चौघांची ती स्मरणिका फक्त पाहण्यासाठी एक उपसमिती होती. आम्ही पहिला आमचा टप्पा तो होता की स्मरणिकांमध्ये पूर्वीच्या स्मरणिकांमध्ये काय झाले. त्यामुळे आम्ही चौघांनी पहिल्यांदा जवळजवळ 50-60 स्मरणिका बघितल्या, त्याच्यामध्ये काय काय प्रसिद्ध झालं हे बघितलं. आणि मग त्या आधारे सातारची स्मरणिका कशी असावी याचा एक निश्चित असा आराखडा आमच्या डोक्यात निश्चित झाला. बर. आपण आता म्हणलात की साधारणपणानं 15 लोकांची ही समिती आहे. बरोबर. आणि हे सगळी दिग्गज मंडळी आहेत, वृत्तपत्र क्षेत्रामधली असतील किंवा माध्यमाच्या क्षेत्रामधली असतील. तर साधारणपणानं हे कोण कोण आहेत हे कळू शकेल का आपल्याला? हो, अगदी. सगळ्यांची आता मी तुम्हाला चौघांची नावं तर सांगितली. म्हणजे माध्यमातली जर बघितलं तर स्वतः विनोद कुलकर्णी पुण्यनगरीमध्ये आहेत, तर ते आहेतच. मी
निवृत्त पत्रकार संपादक आहे. माझं स्वतःचं न्यूज पोर्टल पण एक आहे. तर मग मी आहे. श्रीकांत कात्रे प्रभातचे निवासी संपादक आहेत. हरीश पाटणे पुढारीचे निवासी संपादक आहेत. हनुमंत पाटील हे लोकमतचे वृत्त संपादक आहेत. या व्यतिरिक्त लोकसत्ताचे इथले प्रतिनिधी विश्वास पवार ते आहेत. सामनाचे इथले प्रतिनिधी गजानन शेंडगे हे आहेत. हे सगळे माध्यमांशी रिलेटेड हे सगळे लोक आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे आहेत ते साहित्यामधले उमेश करंबेकर स्वतः साहित्यिक आहेत आणि प्रकाशन व्यवसायाशी निगडीत आहेत. त्यांची पण पुस्तकं प्रकाशित झाली ते आहेत. त्यानंतर ज्योत्स्ना कोलटकर ज्या ग्रंथालय चळवळीशी संबंधित आहेत त्या आहेत. वैभव डमाळ पुण्याच्या एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा पण मोठा सहभाग याच्यामध्ये होता. ते पुण्यातले एकमेव, सातारा बाहेरचे ते एकमेव आहेत. म्हणजे मूळचे ते सातारचेच आहेत. आपल्या सातारा जिल्ह्यात पण कामानिमित्त पुण्यात असतात. तर त्यांना आपण ते यामध्ये घेतलेलं आहे. या सगळ्यांचा अनुभव हे सगळं बघून आपण ते एकत्र. आणि देवानंद सोनटक्के कोरेगावच्या एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत मराठीचे. त्यांचा पण सहभाग याच्यामध्ये आहे. बरं. आता ही स्मरणिका प्रकाशित करत असताना तुम्ही मगाशी म्हणलात की त्याचा एक आराखडा फिक्स केला. बरोबर. आणि तो आराखडा जेव्हा तुम्ही फिक्स केला तर त्याच्यामध्ये काय गोष्टींचा नक्की समावेश असावा असं तुम्ही प्राधान्यानं बघितलं त्याच्यामध्ये? बरोबर. आम्ही ज्या एक 40-50 स्मरणिका बघितल्या की नाही त्याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी प्राधान्य दिलं होतं लोकल म्हणजे स्थानिक गोष्टींना. की ज्या ठिकाणी संमेलन होणार आहे त्या गावाचं किंवा जिल्ह्यावर मॅक्झिमम भर दिला होता. जास्तीत जास्त भर त्याच्यावर होता. आणि अनुषंगाने यायच्या गोष्टी साहित्याच्या किंवा मराठी भाषेच्या. तर आम्ही हे ठरवताना काय केलं की सातारा जिल्ह्यामध्ये संमेलन होणार आहे म्हणजे सातारची माहिती तर आपल्याला द्यायचीच. आम्ही त्या स्मरणिकेचे 3 विभाग करायचं ठरवलं. 3 विभागामध्ये पहिला विभाग हा पूर्ण सातारची माहिती देणारा विभाग आहे. पूर्ण त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगेन मी नंतर की काय काय त्याच्यामध्ये माहिती आपण घेतली होती. एक विभाग पहिला साताराचा होता. दुसरा विभाग मराठी भाषा आणि साहित्य या रिलेटेड ह्या संबंधित काही लेख घ्यायचं ठरवलं. आणि तिसरा विषय हा आतापर्यंत खूप कमी स्मरणिकेत हाताळलेला विषय होता की परिसंवाद. आम्ही याच्यामध्ये 6 विषयांवर परिसंवाद घेतले जे मराठी साहित्याशी आणि मराठी भाषेशी निगडीत आहेत. त्याच्यामध्ये एका परिसंवादामध्ये 2, 3 किंवा 4 अशा लेखकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतले. प्रत्येकानं आपापलं मत त्याच्यावर मांडलेलं आहे. त्या विषयावर मांडलेलं. म्हणजे असे सातारचे रिलेटेड 28 लेख. परत मराठी भाषा आणि इतर विषय असे 9 लेख आणि परिसंवादामधले जवळजवळ 20 लेख असं मिळून आपण 56 लेखांची ही स्मरणिका आहे. अरे बापरे, बरीच मोठी आहे. आणि मग त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स वगैरे असे काही जुन्या संमेलन अध्यक्षांचे किंवा अशा काही कार्यक्रमांचे आपण घेतलेले आहेत. म्हणजे त्या लेखाच्या अनुषंगानं येणारे सगळे फोटो छायाचित्र आहेतच. पूर्वीची संमेलनं आहेत. आतापर्यंत सातारचे झालेले संमेलन अध्यक्ष कुठे आहेत. म्हणजे आपल्याकडे संमेलन 6 झाली. तिथले संमेलन अध्यक्षांची माहिती आपण दिलीच आहे. पण मूळचे सातारचे असलेले काही साहित्यिक इतरत्र झालेल्या संमेलनांचे अध्यक्ष होते. बरं. त्याची पण माहिती आपण दिली. म्हणजे असे खूप आहेत की इतर बाहेर दिल्लीला आता तर्कतीर्थ अध्यक्ष होते दिल्ली संमेलनात. त्याची पण माहिती आपण दिलेली. म्हणजे पूर्ण एक दस्तावेज त्याच्यामध्ये. आणि मला याचं एक हायलाईट सांगायचा की जो आतापर्यंत कोणी केला नाही तो की आपण काय केलंय ह्या पुरवणीच्या म्हणजे स्मरणिकेच्या प्रत्येक पानावर म्हणजे ज्याच्यावर आपण मजकूर घेतलाय त्याच्यावर एक फुटर म्हणजे तरटीप दिलेली आहे. तरटीप आहे. त्या तरटीपेमध्ये आपण सातारा जिल्ह्याची अत्यंत महत्वाची माहिती थोडक्यात दिलेली आहे. अशा आपण 220 तरटीप आहेत. अरे बाप. म्हणजे 220 संपादकीय पान आहेत आपली मजकुराची पान आहेत. 220 संपादकीय पानांवर आपण 220 मजकूर दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये सातारचा इतिहास आहे, मराठी भाषेचा इतिहास आहे, सातारा जिल्ह्याची परंपरा आहे. ह्या अनेक गोष्टी 220 म्हणजे ते जरी कोणीतरी वाचलं तरी एक वेगळ्या प्रकारचा रेडी रेकनर किंवा एक गॅझेट सारखं ते लोकांच्या समोर जाऊ शकतं. अत्यंत मौलिक स्वरूपाचं हे एक किंवा कृतिशील असं स्वरूपाचं हे एक महत्वाचं सदर थोडक्यामध्ये तुम्ही केलेलं आहे याच्यामध्ये. आता प्रामुख्यानं विषय निवड जे आपण म्हणतो तर बाबा कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचं? जसं तुम्ही आत्ता म्हणलात की सातारा जिल्हा त्यामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या साहित्यिक स्वरूपाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत
तर त्याच्या बरोबरीनं आणखीन काय आपण विषयांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये? बरोबर. जेव्हा आमची दुसरी मीटिंग झाली तेव्हा ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण महत्वाचं मला ह्याच्यात काय वाटतं, सगळं आपण लोकशाही मार्गाने केलं. बरं. म्हणजे जरी स्मरणिका असली तरी ती लोकशाही मार्गाने केली आणि प्रत्येक मीटिंगला जे सदस्य उपस्थित असायचे त्यांना आधीच सांगितलं जायचं की आपल्याला ह्यावेळी विषय ठरवायचे आणि प्रत्येकजण विषय घेऊनच बैठकीसाठी यायचं. बरोबर. मग विषय जसं मी म्हटलं आपण 56 विषय निवडले, पण त्यासाठी जर त्याच्या दुप्पट तिप्पट विषय सुचवले गेले होते. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये सातारचे विषय, इतर विषय आणि परिसंवादाचे विषय असे 3 विषयांच्या कॅटेगरीज आपण केल्या आणि त्या पद्धतीनं गेलं. आता साताराचा विषय जे आपण म्हणतोय म्हणजे या स्मरणिकेचे 50% पार्ट हा सातारचा आहे. बरोबर. तुम्हाला म्हटलं तर 56 विषय आहेत, पण टोटल 28 हे सब्जेक्ट फक्त साताराशी रिलेटेड. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण पहिला भाग जो आहे तो पूर्णपणे सातारा रिलेटेड, साताराशी संबंधित सगळे विषय आहेत. म्हणजे साधारणपणानं काय विषय आहेत त्याच्यामध्ये सातारच्या संदर्भात म्हणले तर? आता त्याच्यामध्ये आपण मुख्य सातारचा इतिहास, नंतर सातारचे निर्माते शाहू महाराज यांच्याविषयी अत्यंत सुंदर लेख एक आपल्याकडे आहे. नंतर सातारची साहित्य परंपरा. सातारची साहित्य परंपरा म्हणजे पहिले संमेलन अध्यक्ष जे होते सातारा झाले दादासाहेब करंदीकरांपासून आता लिखाण करणारे कोण कोण आहेत, अगदी सगळ्यांपर्यंत नवीन लिखाण करणारे 2025 पर्यंत लिखाण करणारे लेखक, त्यांचा आढावा आपण त्याच्यामध्ये घेतलाय. नंतर सातारची कृषी परंपरा, सातारची कृषी परंपरा कशी आहे. नंतर सातारमधील क्रीडा परंपरा, खाशाबा जाधवांनी पहिल्यांदा ऑलिम्पिक मेडल वैयक्तिक मिळवून दिलं आपल्याला. त्यांच्यापासून आत्ता प्रियांका मोहिते गिर्यारोहण सर केलेली, गिर्यारोहणामध्ये पराक्रम केलेली, तिच्यापर्यंत सगळाच आपण क्रीडा विषयक आढावा घेतलाय. मनोरंजनाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण सातारची खाद्य संस्कृती पण त्यामध्ये घेतली. अरे वा. त्याच्यामध्ये कंदी पेढ्यापासून आपलं महाद्यासारखं हे आहे, सातारची जिलबी जी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला नेहमी एक ठळक मुद्दा असतो आपला, त्या संदर्भात एक अत्यंत उत्तम लेख त्याच्यामध्ये आहे. त्या व्यतिरिक्त सातारची पत्रकारिता, जो लेख मी स्वतः लिहिलाय, सातारच्या पत्रकारितेचा जो इतिहास आहे त्याविषयी एक लेख आहे. नंतर आपले हरीश पाटणे पुढारीचे आहेत, त्यांनी सातारच्या राजकारणाचा आढावा घेतला, आतापर्यंत सातारचं राजकारण कसं होतं कसं बदलत गेलेलं आहे. नंतर कोयना धरणाच्या निमित्तानं सातारा ही आपली ऊर्जेची राजधानी आहे असं मला वैयक्तिक वाटतं, म्हणून ते आपले लोकमतचे हनुमंत पाटील आहेत, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सातारा ऊर्जा राजधानी अशा प्रकारचा लेख दिला. म्हणजे आपल्याकडे कोयना धरण आहे किंवा पवनचक्क्यांचे प्रकल्प आहे किंवा आपल्याकडे सोलर सिस्टीमवर पण खूप चांगलं काम चालतं, बायोगॅसवर काम चांगलं चालतं. तर सगळ्या प्रकारची ऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणावर होती. त्या पद्धतीने म्हणजे आपण थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारतभर आपली वीज ही पुरवत असतो. आणि त्यामुळे ती एक ऊर्जा राजधानीच आहे. सातारा म्हणजे मराठा राज्याची राजधानी आहेच, ती ऊर्जा राजधानी पण आहे. या अर्थानं आपण तो विषय चांगल्या प्रकारे कव्हर केला. नंतर अनुषंगिक येणारे विषय खूप आहेत. सातारचा ग्रंथ महोत्सव, की सातारचा ग्रंथ महोत्सव गेले 25 वर्ष सुरू आहे, त्या संदर्भात एक लेख त्याच्यामध्ये आहे. सातारची साहित्यिक चळवळ, साहित्यिक चळवळमध्ये कशा प्रकारे काम, म्हणजे ग्रंथ महोत्सव त्याचा एक भाग होता आणि इतर सुद्धा अनेक छोटी मोठी संमेलनं आपल्याकडे सातत्यानं होत असतात, ती आहे. श्रोते हो, मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या हिंदवी पब्लिक स्कूल किंवा श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी ही जी आपली आहे याचे सर्वेसर्वा आणि साहित्यप्रेमी असणारे अमितजी कुलकर्णी यांचा देखील काही सहभाग या स्मरणिकेमध्ये आहे असं माझ्या कानावर आहे. तर त्याबद्दल काय बोलू शकाल तुम्ही? खरंच खूप चांगला लेख अमित कुलकर्णींनी लिहिलाय. त्यांना आम्ही विषय दिला होता सातारचे शैक्षणिक योगदान, आणि त्यांनी खूप चांगला लेख लिहिला. आपल्याला माहिती आहे शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे पण सदस्य आहेत, सतत शैक्षणिक संस्था चालवत आहेत. त्यामुळे आमच्याकडे पहिलं नाव आलं ह्या विषयासंदर्भात अमित कुलकर्णींकडेच हा लेख द्यावा, आणि त्यांनी वेळेत, सर्वात महत्वाचा वेळेत लेख संपूर्णपणे सुपूर्द केला आमच्याकडे. आणि गेल्या 125 वर्षातल्या सातारच्या शैक्षणिक चळवळीचा, कारकिर्दीचा अत्यंत सुंदर आढावा त्यांनी आपल्या त्या छोट्याशा लेखामध्ये घेतलेला आहे. वा. सातारची सामाजिक आंदोलनं, जी मोठी मोठी आंदोलन गेल्या काही वर्षामध्ये, ज्याची सुरुवात सातारमध्ये झाली, नंतर ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, अशी अनेक आंदोलनं किंवा चळवळी यांची माहिती पण आपण त्याच्यामध्ये घेतलेली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक लेख आपल्याकडे त्याच्यामध्ये की रेव्हरंड नावा टिळक, जे ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक होते, स्वतः ख्रिस्ती झाले होते, ते त्यांचं सातारमध्ये काही काळ वावर होता, तर त्याच्या आठवणी सांगणारा एक सुंदर लेख त्याच्यामध्ये आहे, जे आपल्याकडे पोवे नाक्यावर टिळक मेमोरियल चर्च, तर त्याच्या रिलेटेड खूप चांगला एक लेख आहे की सातारमध्ये काय किती मोठी लोक येऊन गेली. तर असे 28 लेखांच्या माध्यमातून आपण
संपूर्ण सातारा जिल्ह्याचं एक रेडी रेकनर किंवा गॅझेटच वाचकांसाठी उपलब्ध करून दिलं. वा वा वा, फार अनमोल अशी भेट ही लोकांसाठी ठरणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आता ही 28 लेख सातारचे आहेत, बरोबर, 56 पैकी, म्हणजे 50% ह्या सातारा झाल्यानंतर उरलेल्या 50% काय नक्की आपण घेतलेलं आहे? उरलेल्या 50% मध्ये मागाशी मी म्हणलं तसं की आपण काही इतर विषय घेतलेत. इतर विषय याचा अर्थ काय की सातारा रिलेटेड नाहीयेत, पण साहित्य आणि मराठी भाषेशी संबंधित आहे. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो आपले विनोद कुलकर्णींनी मराठी भाषेसाठी अभिजात करावा म्हणून लढा जो दिला होता, अभिजात भाषा व्हावी म्हणून विनोद कुलकर्णी त्याच्या सहकार्याने लढा केला, त्याविषयी एक अतिशय सुंदर लेख त्यांचा आहे की कसा आम्ही दर्जा मिळवून दिला. त्यासाठी 1 लाख पाठवलेली पत्र असतील, दिल्लीमध्ये केलेले आंदोलन असेल, हा सगळा विषय एक त्या लेखासंदर्भातला आहे. नंतर सुनील कुमार लवटे नावाचे आपले एक लेखक आहेत, त्यांनी मराठी भाषेसमोरील आव्हाने नावाचा एक अतिशय सुंदर लेख लिहिला की आपण करतोय संमेलन वगैरे सगळे करतोय, पण वाचक संस्कृती वाढते का, इंग्रजीचा प्रभाव किती पडतोय, या संदर्भातनं म्हणजे लोक इंग्रजी माध्यमात शिकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा मराठी माध्यमाकडे दुर्लक्ष होते, तर मराठी भाषेसमोर काय आव्हानं आहेत त्या संदर्भात आपण एक लेख घेतलेला आहे. सर्वात महत्वाचा लेख आहे तो कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान आहे, AI. तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मराठी भाषा याची सांगड कशी घालता येईल, त्याचा वापर करून मराठी भाषेची संवर्धन कसं होईल, वृद्धिंगत कशी होईल, या संदर्भात एक सारंगदर्शनाने खूप चांगला लेख लिहिलेला आहे. नंतर अभिजात भाषा झाली मराठी, पण त्याच्यामुळे बोली भाषांचं महत्व कमी झालं का जास्त झालं. बोली भाषा आहेत तर त्याचे जे ज्येष्ठ अभ्यासक आहेत गणेश देवी, त्यांनी बोली भाषांचे महत्व या विषयावर अतिशय सुंदर लेख लिहिला की अभिजात मराठी भाषा आहेच आहे, पण इतर भाषांचं सुद्धा आपण महत्व वाढवावं लागेल. त्यानंतर अनुवादित साहित्यावरील समोर काही आव्हानं आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये मराठी साहित्यात काय होतं, अनुवादित साहित्याचं प्रमाण खूप वाढलं. म्हणजे मूळ साहित्यापेक्षा अनुवादित साहित्य येते. अनुवाद करत असताना काय आव्हानं येतात मराठी भाषकांना तर किंवा मराठी लेखकांना, त्या संदर्भात एक चांगला लेख आहे. आणि सर्वात महत्वाचा लेख मला वाटतं ह्या विषयाचा हायलाईट आहे तो म्हणजे अस्मितांचा संघर्ष आणि अभिव्यक्ती, जो लेख आपले सातारचे सचिन मोठे यांनी लिहिलाय. अरे वा. म्हणजे जे हास्यजत्राचे लेखक आणि निर्माते आहेत, हे खूप सुंदर लेख आहे की लिहिताना आता कोणाची अस्मिता कधी दुखवेल आणि कोण कधी आंदोलन करेल किंवा बोलताना सुद्धा कोण काय कशा प्रकारे तो विषय घेईल याची कोणती खात्री देता येत नाही. त्यामुळे त्या संदर्भात मराठी सध्याची अभिव्यक्ती कशा प्रकारे अस्मितांच्या संघर्षामध्ये एक दडपली गेलेली आहे, एक खूप सुंदर प्रकारे विषय सचिन मोठेंनी त्या निमित्तानं मांडलेला आहे. आणि एक अजून एक वेगळा विषय म्हणजे आपले सातारचे रवींद्र बेडके यांनी मांडलाय की बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना आम्ही पत्रकारितेचे जनक म्हणतो, मराठी पत्रकारितेचे जनक, तर त्यांनी ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत आणली होती. ज्ञानेश्वरी तोपर्यंत कोणी मुद्रण केलेलं नव्हतं, पण त्यांनी इतर धर्माचं धार्मिक साहित्य छापलं जाते बघून ज्ञानेश्वरी पण आपण आणावी म्हणून त्यांनी बाळशास्त्री जांभेकरांनी पहिली मुद्रित प्रत आणली आणि त्याचा शोध रवींद्र बेडके यांनी लावला. तर तो बाळशास्त्री जांभेकर आणि ज्ञानेश्वरीची पहिली प्रत आणि सातारा अशा संदर्भातला तो अतिशय सुंदर संशोधनात्मक लेख आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. हे इतर विषय जरा वेगळे आहेत आणि आतापर्यंत कुठल्या स्मरणिकांमध्ये हाताळले गेलेले नाही. अगदी बरोबर. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी ही नेहमी बोलली गेली पाहिजे, लिहिली गेली पाहिजे, वाचली गेली पाहिजे. हे जर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं तर निश्चितपणानं मराठी भाषेला मृतवत अवस्था कधी येऊ शकणार नाही, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. अलीकडच्या काळामध्ये काही परदेशी भाषांचं अतिक्रमण झालेलं आहे, परंतु यामध्ये सुद्धा मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये अत्यंत मोलाचं स्थान मिळवून आहे. बरोबर. म्हणजे अनेक परदेशस्थ स्थायिक झालेली मराठी माणसं ही प्रामुख्यानं मराठी सणवार त्या ठिकाणी साजरे करतात, मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात आणि त्या घराघरामध्ये प्रकर्षानं मराठी ही बोलली जाते. आणि त्यांची जी काही मुलं, नातवंड, पतवंड वगैरे जी आहेत यांना सुद्धा मुद्दाम या मराठी भाषेचा गोडवा हा समजून सांगितला जातो. बरोबर. अशा दृष्टिकोनातून जर विचार केला तर स्मरणिकेच्या माध्यमातून उहापोह केले जाणारे हे जे सगळे विषय आहेत, हे सगळेच विषय माणसाला अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत, अत्यंत जवळचे विषय आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून खरोखर तुमचं मनपूर्वक अभिनंदन की अशा पद्धतीनं ही रचना ही प्रामुख्यानं तुम्ही डोक्यामध्ये घेतली आणि ती आता प्रत्यक्ष कागदावर उतरलेली आहे.
डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा ही उपलब्ध आहे आता स्मरणिका. करणार आहोत आपण. म्हणजे एकदा जर प्रकाशन हा. झालं संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 1 तारखेला 2 तारखेला की ती डिजिटल स्वरूपात सुद्धा उपलब्ध होणार आहे. वा वा. म्हणजे ती 1 लाखपेक्षा जास्त लोकांपर्यंत डिजिटल माध्यमातून जाणार आहे. वा वा वा. ती कायमस्वरूपी राहणार आहे. हा. वेबसाईटवर आपल्या महामंडळाच्या आणि संमेलनाच्या वेबसाईटवर इतरत्र ती उपलब्ध राहणारच आहे. यानिमित्तानं मला अजून तुम्ही आता जो मराठी भाषेसंदर्भातलं म्हणला त्यातला जो आपला तिसरा पार्ट आहे तो परिसंवाद. हा. त्या परिसंवादामध्ये सुद्धा आपण मराठी भाषेच्या संबंधित अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. म्हणजे 6 विषयांचे जे परिसंवाद आहेत त्याच्यामध्ये पहिलाच विषय असा आहे की युवकांना वाचनाकडे वळवणार कसं. हा हा. म्हणजे युवक वाचत नाही ती बहुतेक घरामधली समस्या आहे किंवा त्यांची तक्रार आहे. तर युवकांना वाचनासाठी वळवण्याकडे काय करावं. आणि मला हे जे परिसंवाद आम्ही सगळे नियोजित केले की नाही त्याच्यामध्ये आम्ही तोडगा मागितला होता. फक्त समस्या मांडू नका, तर परिसंवादाच्या निमित्तानं काहीतरी आपल्याला त्या समस्येवर तोडगा काढायचा. त्यामुळे युवकांना वाचनाकडे कसं वळवावं या संदर्भात वैभव ढमाळ आणि निर्मोही फडके या दोघांनी अतिशय सुंदर लिखाण त्याच्यामध्ये केलेलं आहे. नाही, मला फक्त थोडं एक हे करायचंय की आपण असं म्हणतो की युवा पिढी वाचत नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या ज्या पोस्ट आहेत ती मात्र युवा पिढी अत्यंत चवीनं वाचत असते. पण काही वेळेला ती साहित्य संस्कृतीशी संबंधित असणाऱ्या पोस्ट देखील वाचते. फक्त आता जसं यूट्यूब लिंक म्हणलं की मोठे व्हिडिओज असतात त्याच्याऐवजी शॉर्ट्स हा जो नवीन प्रकार आलेला आहे की जेणेकरून फक्त छोट्या छोट्या क्लिप्स दिसतात, तर त्या बघण्याकडं त्या वाचण्याकडं हा युवा पिढीचा कल जास्त झालेला दिसून येतो. आणि जसं म्हणतात की वाचाल तर वाचाल या दृष्टिकोनातून लिखित स्वरूपाचं जे काही दस्तऐवज आहे त्याचं वाचन जास्तीत जास्त या तरुण पिढीकडनं कसं होईल किंवा त्यांना कसं प्रवृत्त केलं जाईल त्यासाठी या दृष्टिकोनातून नक्कीच या परिसंवादामधून आपल्याला एक मार्ग दिसणार आहे. अगदी निश्चित. कारण ह्याच्यामध्ये तोडगा सुचवताना तेच म्हटलेलं आहे की असं नाहीये की तुम्ही लिखित छापील पुस्तकं वाचायला पाहिजे. आता ई बुक, किंडल या निमित्तानं अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑडिओ बुक्स अवेलेबल आहेत. बरोबर. पण जसं लँडमार्क्स काही गोष्टी आपण वाचायलाच पाहिजेत. मराठी साहित्यातील काही गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचायलाच पाहिजे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेसारखे, दासबोधसारखे ग्रंथ आहेत किंवा आत्र्यांची कऱ्हेचे पाणीचे ग्रंथ आहेत किंवा काही आहेत की तुम्ही वाचणं हे मस्ट आहे तुमच्यासाठी. मस्ट रीड मध्ये जी लिस्ट आहे ती आता नव्या पिढीला ह्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची गरज आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणलात तसं युट्यूब किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शॉर्ट्स आणि हे आधुनिक माहिती कळती त्यांना चेतन भगत माहिती असते, पण तशाच प्रकारचं लिखाण करणारे मागचे कोण आहेत तर हे करून द्यायची गरज आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा एक संदेश त्या आपल्या परिसंवादातून देण्याचा आपला प्रयत्न. नाही, मला एक आनंदानं सांगावंसं वाटतंय की आपण हिंदवी रेडिओचं जे दैनंदिन कामकाज करतो त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये 3 मुख्य कार्यक्रमांचा मी मुद्दाम आत्ता तुमच्या बोलण्यातनं आलं म्हणून उल्लेख करतो. दासबोध याचा एक श्लोक आणि त्याचं निरूपण हे आपण दररोज प्रसारित करतोच. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुकाराम गाथा, तुकाराम बुवांचा एक अभंग आणि त्याचं निरूपण हे आपण पुस्तक वाचनाच्या स्वरूपामध्ये प्रसारित करतो. त्याच्याच बरोबरीनं तिसरा जो भाग आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरी निरूपण. ज्ञानेश्वरीचा अध्याय, त्याच्या संबंधित असणाऱ्या ओव्या आणि त्याचं निरूपण ज्येष्ठ प्रवचनकार किंवा निरूपणकार उषाताई पंडित यांच्याकडनं आपण ते करतो. हे 3 कार्यक्रम दैनंदिन स्वरूपामध्ये आपण प्रसारित करत असतो. याच्या मागं आपलं असणारं उद्दिष्ट हेच आहे की विशिष्ट संस्कार बीज ही लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजावीत, मोठ्यांना सुद्धा आदर्शवत वाटावीत आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या 3 कार्यक्रमातून करण्याचा आपला प्रयत्न असतो. छान आहे, खूपच उपक्रम चांगला आहे. कारण हे 3 ग्रंथ लोकांपर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती आवश्यकता वाटल्यामुळेच आपण ते करतोय. छान. दुसरा जो आपला परिसंवाद आपण घेतलाय तो मराठी प्रकाशकांसमोरील आव्हान, वाचनाशी निगडीतच आहे. की अनेक वेळा आपल्याला वाटतं की पुस्तकं महाग आहेत तर कशा आपण खरेदी करत नाहीत लोक, तेवढी एक आवृत्ती पण संपत नाही. तर अशी मराठी प्रकाशकांसमोर काय आव्हानं आहेत त्या संदर्भात अरविंद पाटकर, साकेत भांड, रामदास भटकल आणि सुनीताराजे पवार हे प्रकाशना क्षेत्राशी निगडीत 4 मान्यवर आहेत. त्यांनी आपली मतं मांडलीत. त्याच्यामध्ये बहुतेकांनी वितरण व्यवस्था वाढवायला पाहिजे, वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करायला पाहिजे, हाच बहुतेकांचा त्याच्यामध्ये सूर आहे. आणि ते गरजच आहे, कारण अनेकां ग्रंथ छापतात पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. ती वितरण व्यवस्था करणं महत्वाचं आहे. हा विषय त्यांनी मांडलाय. आणि एक महत्त्वाचा विषय आहे जो
मला पण खूप जवळच आहे, तुम्हाला पण त्याची आवड आहे म्हणून सांगतो की चित्रपट विषयक लेखन हे साहित्य आहे का? अनेक वेळा चित्रपट विषयक लेखन करणाऱ्यांकडे साहित्यिक म्हणून बघितलं जात नाही. बरोबर. अनेक लोक खूप मोठं लिखाण, म्हणजे शिरीष कणेकर स्वतः दुःख व्यक्त करायचे, बरोबर. मी चित्रपटात लेखन करतो, मला कोणी साहित्यिक म्हणत नाही, अशा प्रकारे. त्यामुळे त्या विषयावर दिलीप ठाकूर, सुलभा तेरणीकर आणि श्रीकांत बोजेवर बरोबर या तिघांनी खूप चांगला परिसंवाद वा, केला. वा, वा. मी त्याच्यामध्ये खरं साहित्य मानायला पाहिजे, पण का मानलं जात नाही या संदर्भातलं आहे. नंतर विज्ञान विषयक लेखन अधिकाधिक लोकाभिमुख कसं होईल. विज्ञान विषयक लेखन जयंत नारळीकर किंवा त्यापूर्वी अनेक लोक, बाळ फोंडके वगैरे करायचे, पण आता गेल्या काही कालावधीमध्ये त्याचं प्रमाण कमी झालेलं. तर ते लोकाभिमुख कसं होईल, म्हणजे मुलांना आवडेल अशा प्रकारे लिखाण ते कसं होईल. त्याच्यामध्ये सुबोध जावडेकर, संजय सोनवणी आणि माधुरी शानबाग यांनी खूप चांगली मतं व्यक्त केली. विज्ञान विषयक लिखाण जाणं गरजेचं मुलांपर्यंत आहे. नंतर अतिशय विषय, मागाशी आता तुम्ही सांगितलं तोच, की इंग्रजी माध्यमाच्या रेट्यात बाल साहित्याची पिछेहाट होतीये का? कारण इंग्रजी माध्यम वाढत असल्यामुळे बाल साहित्य जे आहे, म्हणजे आपण आपली पिढी फास्टर फेणे वगैरे मध्ये वाढलेली आहे, फास्टर फेणे वाचून. पण आताची पिढी हॅरी पॉटर तरी वाचतो की नाही शंका आहे मराठीत आलेला. म्हणजे त्यामुळे ते ही बाल साहित्याची पिछेहाट होते का, नवीन बाल साहित्य निर्माण होतंय का नाही होतंय, या संदर्भात राजीव तांबे, संगीता बर्वे आणि ल म कडू हे बाल साहित्याशी संबंधित 3 साहित्यिक आहेत. त्यांनी खूप चांगली मांडणी त्याच्यामध्ये केलेली दिसते. आणि अजून एक विषय, मागाशी कृत्रिम प्रज्ञाचा जो विषय सांगितला, त्याचा आपण परिसंवाद पण घेतलाय की कृत्रिम प्रज्ञा आणि साहित्यिकांची सर्जनशीलता. याच्यावर आपले सातारचे राजेंद्र माने, नंतर केशव देशमुख आणि रावणकार कादंबरीकार जे आहेत शरद तांदळे यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडणी केली की कृत्रिम प्रज्ञा साहित्यिकांच्या सर्जनशीलतेवर परिणाम करेल का करणार नाही, या संदर्भात खूप चांगली मतं या तिघांनी मांडलेली आहेत. वा वा वा, अतिशय अप्रतिम. तुम्ही जे आत्ता परिसंवादाचे विषय सांगताय ते विषय आणि त्यासाठी आपली मतं व्यक्त केलेली मंडळी जी अतिशय तज्ज्ञ आहेत त्या विषयातली, अशाच लोकांचं एक अतिशय मौलिक लेखन हे आपल्याला त्या दृष्टिकोनातून वाचायला मिळणार आहे या स्मरणिकेतून. एकूणच स्मरणिकेचं आता तुमच्या बोलण्यातून जे आपल्याला मिळते की उच्च स्वरूपाची लेखन मूल्य ही त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जपलेली आहेत. मग याचं मुखपृष्ठ कशा पद्धतीनं केलेलं आहे, ते कुणी केलेलं आहे, याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. सांगतो. मुखपृष्ठापूर्वी आपण स्मरणिकेचं नाव पहिल्यांदा अटकेपार असं नाव ठेवलं, कारण तो मुखपृष्ठाचा भाग आहे. अटकेपार आपण असं नाव ठेवण्यामागं कारण की मराठा साम्राज्याची राजधानी आहे आणि याच मराठा साम्राज्यानं अटकेपार झेंडा फडकवला, आपल्या सगळ्यांना माहिती, इतिहासाची नोंद आहे ती. तर त्याच अर्थानं आपण अटकेपार हे स्मरणिकेचं नाव ठेवलेलं. आणि ते मुखपृष्ठ करताना सुद्धा आपण लोकशाही प्रक्रिया राबवली. मग त्याच्यामध्ये आपण तिघांकडनं, जे साताऱ्यातले 3 आर्टिस्ट चित्रकार आहेत, त्यांच्याकडनं आपण मुखपृष्ठ मागवून घेतली आणि मग त्याच्यावर एक साधक बाधक चर्चा होऊन आपण ज्याच्याकडे या स्मरणिकेचं काम करायला दिलेलं आहे तो आर्टिस्ट आहे संजय घाडगे म्हणून, त्याचं मुखपृष्ठ आपण ते निवड केली. त्याच्यामध्ये इतिहास पण दिसतो, त्याच्यामध्ये साहित्याचं दर्शन पण होतं, सातारचं साहित्याचं पण दर्शन होतं. अशा प्रकारे एक अतिशय बोलकं असं मुखपृष्ठ केलेलं आहे. स्मरणिका जेव्हा प्रकाशित होईल त्या ते मुखपृष्ठ निश्चितच लक्षणीय ठरेल याची खात्री आहे. वा 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 वा. नाही, हे आता म्हणजे आता मला वैयक्तिक म्हणलात तर उत्सुकता लागून राहिलेली आहे की कधी एकदा ही स्मरणिका प्रकाशित होतीये आणि आपल्या हातामध्ये येते. आणि निश्चितपणानं ह्या स्मरणिकेला अतिशय चांगल्या प्रकारची एक वेगळं साहित्य म्हणूनच एक दर्जा लाभेल आणि हा घरोघरी पोचेल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आज मुकुंदराव, आपण आमच्या स्टुडिओमध्ये येऊन ही अत्यंत महत्त्वाची असणारी, कारण जसं आपण म्हणलं सुरुवातीलाच की हा एक असा ठेवा आहे की जो वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या हा लोकांच्या हातामध्ये जाणार आहे आणि त्यामधून लोकांना नक्की कल्पना येणार आहे की हे संमेलन बाबा 99 आहे, म्हणजे शतकाच्या उंबरठ्यावर उभं असताना सादर झालेलं संमेलन हे कशा प्रकारचं नक्की होतं हे निश्चितपणानं कल्पना या लोकांना या स्मरणिकेतल्या वैविध्यपूर्ण विषयांमुळंच प्रामुख्यानं अट्रॅक्टिव्ह ठरणार आहे असं मला वाटतं. आणखीन तुम्ही आवाहन आपल्या सातारकर श्रोत्यांसाठी किंवा सातारकर साहित्यप्रेमींसाठी काय कराल?
निश्चित करतो. त्यापूर्वी एक उल्लेख सांगतो की ह्या संमेलनातला ह्या स्मरणिकेतला पहिला लेख जो आहे ते आपले अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांचा आहे. बरं. आणि त्यांनी म्हणजे मंडळाचं काम साहित्य संमेलन भरवणं आहे का ह्या आधारे त्यांनी एक लेख लिहिलाय की साहित्य संमेलन साहित्य महामंडळ इतर कामं करतं त्याच पद्धतीचं साहित्य संमेलन भरवण्याचं काम आहे का. खूप सुंदर लेख लिहिलेला आहे. त्याच्यातच तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे की साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वाचन संस्कृती जोपासण्याचं काम केलं जातं. अनेक पुस्तकं, नवीन प्रकाशक, नवीन विषय तुमच्या डोळ्यासमोर येतात. त्यामुळे सातारकरांसाठी ही पर्वणीच आहे की ज्या प्रकारे ह्या सगळ्या संमेलनामध्ये संमेलनाच्या निमित्तानं आम्ही तयार करता स्मरणिकेमध्ये सगळ्या विषयांना स्पर्श केलेला आहे. त्याच अर्थाने हा एक गाईड म्हणून लोकांना मार्गदर्शक ठरणारच आहे. पण सगळ्यांनी हे अनुभव प्रत्यक्ष 4 दिवस संमेलनाला उपस्थित राहून घ्यावा. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं, अनेक लेखकांना भेटता येईल, अनेक परिसंवादाचं त्यांना ऐकता येतील, त्याच्यावरनं काहीतरी बोध घेता येईल. अशा अनेक सातारकरांसाठी चांगली पर्वणी आहे. तर निश्चितच त्याचा लाभ घ्यावा असं मला आवाहन करावं वाटतंय. आणि आमच्या ही जी संमेलन समितीची स्मरणिका समितीची संपादक मंडळ होतं त्याचं फक्त एकदा आमचे मुख्य कोण होते त्यांची नावं परत घेतो. म्हणजे मुख्य संपादक आणि कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी मगाशी आपण म्हणलात तसे आहेच. व्यवस्थापकीय संपादक म्हणून मी मुकुंद फडके काम केलं. कार्यकारी संपादक म्हणून डॉक्टर उमेश करंबेकर यांनी काम पाहिलं. आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आमच्या सर्वांनी आणि आमची सगळी टीम यांनी मिळून हा एक खरा एक मोठा एक आव्हानच होतं. पण आम्ही ते लिहिलेल्या पार पाडलं. खूप मिटिंग झाल्या, खूप बैठका झाल्या, त्याच्यामध्ये खूप चर्वण झालं, चर्चा झाली, उलटसुलट चर्चा झाली. आणि नंतर ही अत्यंत सुंदर अशी स्मरणिका समोर आलेली आहे. त्याचं पहिलं जेव्हा प्रिंटिंग प्रूफ पाहिलं तेव्हा आपले मिलिंद जोशीने सुद्धा आमच्या सर्वांचं मनापासून कौतुक केलं. खूप सुंदर स्मरणिका तुमच्या निमित्तानं समोर साकार झालेली आहे. मग आम्हाला पण आनंद झाला की महामंडळाच्या अध्यक्षांनी आमचं कौतुक केलं. या स्मरणिकेसाठी काय मूल्य आहे किंवा ती विकत कुठे मिळू शकते प्रकाशनानंतर? नाही, मूल्य ठरवण्याबाबत अजून काही निर्णय झालेला नाही, पण बहुतेक ती मोफतच असेल. मोफतच असेल. आणि स्मरणिका प्रकाशन झालं की संमेलन स्थळी आणि नंतर सुद्धा ती उपलब्ध होऊ शकेल. आणि ज्यांना सातारच्या बाहेर किंवा ज्यांना अशी प्रत्यक्ष फिजिकल स्वरूपात उपस्थित होणार नाही त्यांना ते डिजिटल स्वरूपात तर ई बुक स्वरूपात उपलब्ध होणारच. वा. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन हे आमच्या रेडिओ वाहिनीवरून करतच असतो. त्याचबरोबरीनं मला आता तुम्ही सांगत असलेल्या किंवा तुम्ही आत्तापर्यंत जी माहिती दिली स्मरणिकेसंदर्भात, तर मला एक विनंती करायची आहे तुम्हाला की या स्मरणिकेचं प्रकट वाचन हे आम्ही आमच्या रेडिओ वाहिनीवरून करू इच्छितो. आणि तशा संदर्भात तुम्ही स्वतः आणि मग काही इतर मंडळी हे येऊन त्यामधले काही लेख वाचतील आणि त्याचं आपण प्रसारण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचू. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की लिखित स्वरूपात, प्रिंटेड स्वरूपात, डिजिटल स्वरूपात ही स्मरणिका आहेच, पण ती ऑडिओ बुकच्या स्वरूपामध्ये सुद्धा आमच्या रेडिओच्या माध्यमातून रोजच्या रोज प्रसारित केली जाईल. चांगली कल्पना. तर ते एक आपण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. असं म्हणतात की मराठी भाषा यामध्ये असणारा गोडवा, यामध्ये असणारा जिव्हाळा, यामध्ये असणारं आपलेपण आणि जी आपल्याला मातृभाषा म्हणून जी वाटतं एक प्रेम, हे निश्चितपणानं या 4 दिवसामध्ये जागृत होणार आहे. आणि त्यामध्ये ही स्मरणिका एक अतिशय मोलाचं काम करणार आहे हे जागृत होण्यामध्ये. आपण त्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत, कारण एखाद्या पुस्तकाचं संपादन करणं ही किती क्लिष्ट गोष्ट आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की ही क्लिष्ट गोष्ट क्लिष्ट न राहता त्याचं कसं सुस्वरूपामध्ये लोकांच्यासाठी सादर केलं जाईल याचं जो काही आत्ता आपण उहापोह केला आणि त्यासाठी वेळात वेळ काढून, म्हणजे तुमची आता ही गडबड चालू आहे की 2 तारखेला त्याचं प्रकाशन होणार आहे आणि त्यापूर्वी हे सगळं पूर्णत्वाला जाणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुमची गडबड चालू असताना देखील तुम्ही वेळात वेळ काढून आज आपल्या हिंदवी रेडिओ 89.6च्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात आणि अत्यंत बहुमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही आपल्या लोकांना स्मरणिका या विषयासंदर्भात या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका दस्तऐवजाचं कशा पद्धतीनं रचना केलेली आहे याची संपूर्ण माहिती दिली आणि लोकांची उत्सुकता ताणलेली आहे. त्यामुळं मला तर असं वाटतं की सातारकर साहित्यप्रेमी ही निश्चितपणानं ह्या स्मरणिकेचं वाचन करून ती कायमस्वरूपी आपल्या घरी साठवून ठेवतील असा एक मला विश्वास वाटतो. श्रोते हो, मी आपल्याला या कार्यक्रमाच्या सिरीजमध्ये
मी प्रत्येक वेळेला एक आवाहन करतोय आपल्याला की या संमेलनासाठी नियोजित केलेले सर्व कार्यक्रम, मग ते मनोरंजनाचे असो, चर्चात्मक असो, काव्य असो, गझल असो किंवा इतर साहित्यिक मूल्य असणारे सर्व कार्यक्रम हे संपूर्णपणानं विनामूल्य आहेत. सातारकरांना अक्षरशः वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या ठिकाणी आहेत. या निमित्तानं जो पुस्तक मेळा आपण ज्याला म्हणतो, तसे एक पुस्तक प्रदर्शन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. या प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण नक्की भेट द्या, ही पुस्तकं विकत घ्या, आपल्या घरी संग्रही ठेवा आणि यामध्ये जे जे कार्यक्रम आहेत हे सर्व विनामूल्य असल्यामुळं या प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ हा आपण घेतलाच पाहिजे. तसंच ही स्मरणिकासुद्धा आता कदाचित विनामूल्य स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकेल, तर त्या दृष्टिकोनातून या स्मरणिकेचा संग्रह देखील आपण करून ठेवा आपल्याकडं. पुढं मागं आपल्याला आपल्या आठवणी जागृत करण्यासाठी याचा निश्चितच आनंद होऊ शकेल. आज या ठिकाणी मुकुंदराव फडके हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी हिंदवी परिवारातर्फे, हिंदवी रेडिओ 89.6 तर्फे त्यांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि या पुढील कालावधीमध्ये देखील त्यांनी आमच्या संपर्कात राहावं आणि असेच वेगवेगळे साहित्यिक उपक्रम आमच्या रेडिओ चॅनलवरून राबवावेत असं मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. शिवरायांनी या भूमीवर अखंड धरली छाया, स्वराज्य विस्तारक शाहूंनी रचला भक्कम पाया. क्रांतिसिंह गरजला येथे, क्रांतिसिंह गरजला गोऱ्याला थेट भिडाया. असा लढा उभाळा आमचा, जिंकू सर्व लढाया. सृजनाची राजको
नि ध सा नि ध प प प प प प सा नि ध सा नि ध प नि ध म प प प सा नि ध सा नि ध प म म प प म म प प प प. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. विद्येचा वट वृक्ष जणू विद्येचा वट वृक्ष जणू उन्नतीचा झंझावत. कृष्णे काठी ज्ञान यज्ञ दाखवी वाट तिमिरात. यशवंत कीर्तिवंतांची दृढ निश्चयी संकल्पांची घेऊन स्फूर्ती आज उजळली ज्योत ही राजधानीची. शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी. कृष्णेने संकल्प सोडला यास्तव यमुने काठी. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी. कृष्णेने संकल्प सोडला या सव यमुने काठी. बळघामाचे उभे राहिले बळघामाचे उभे राहिले विद्वानांच्या पाठी. अंथरला गालीचा दयाचा तुझ्या स्वागतासाठी. अभिजात या स्वप्नपूर्तीची त्या लखलखत्या मुकुटाची घेऊन प्रभा आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या